तर मी येऊन गेलो, परंतु सेवेसाठी पहिलीच वेळ आहे आणि मला आनंद वाटतो पळक साहेब तुमच्या चर्चमध्ये येऊन. अतिशय सुंदर या ठिकाणी तुम्ही चर्च बनवलेला आहे आणि फक्त इमारतच नाही परंतु लोक सुद्धा तुम्ही चांगले शिस्तीमध्ये ठेवलेले आहेत. हालेलुया. मला मनापासून त्या बहीण त्या ठिकाणी प्रत्येकाला व्यवस्थित बसवत होत्या आणि ते पाहून मला खरोखर मनापासून आनंद झाला की मंदिरामध्ये शिस्त असणं गरजेचं आहे. हालेलुया. जर मंडळीमध्ये मंदिरामध्ये शिस्त असेल तर देव आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही, कारण आमचा देव शिस्तीचा देव आहे. हालेलुया. 6 दिवस त्याने काम केलं आणि 7व्या दिवशी त्याने आराम केला. ही देखील शिस्त होती. उपदेशक याचा 3रा अध्याय या ठिकाणी आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठीचा समय दिलेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे. हालेलुया. प्रत्येक गोष्टीला समय आहे. प्रत्येक गोष्टीला समय आहे. मोबाईलवर बोलण्याचा देखील समय आहे. हालेलुया. हा वेळ मोबाईलवर बोलण्याचा आहे का? हा कशाचा वेळ आहे? देवाकडून ऐकण्याचा. हालेलुया. प्रभूकडून ऐकण्याचा वेळ आहे. म्हणून प्रयत्न करा की आपला मोबाईल सायलेंटवर असावा किंवा स्विच ऑफ केला तर वेल अँड गुड. हालेलुया. जर नरेंद्र मोदी साहेबांचा फोन येणार असेल तर चालू ठेवा, पण जर तेवढा इम्पॉर्टंट कॉल येणार नसेल तर बंद करून ठेवलेलं चांगलं, कारण त्याच्याही पेक्षा महत्वाचा म्हणजे जिवंत देवाचा कॉल आपल्याला येत आहे. हालेलुया. आणि त्याच्याकडे कान देणं फार महत्वाचं आहे. जर आम्ही देवाचं ऐकत नाही तर मग देवही आमचं ऐकणार नाही. हालेलुया. देवाच्या वचनामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की वचन कानी पडू नये म्हणून जो आपली मान फिरवतो त्याची प्रार्थना देखील वीट आणणारी आहे. लक्षात घ्यायचं, जर आपण वचनाचा मान करत नाही तर आमची प्रार्थना देखील वीट आणणारी आहे असं देवाचं वचन सांगतं आणि प्रभू ती ऐकणार नाही. लक्षात घ्या. हे आम्ही वचनाप्रमाणे बरं का, मी माझ्या मनच्या गोष्टी सांगणार नाही. 3 दिवस पुलगाव या ठिकाणी मीटिंग होत्या, वर्धा जिल्हा, इथून 50-55 किलोमीटर दूर. त्या ठिकाणी देखील मी हीच गोष्ट सांगितली की मी माझ्या मनच्या गोष्टी सांगण्यासाठी इथं नाही. हालेलुया. मी माझ्या मनाला काय वाटतं, मला काय चांगलं वाटतं याच्यासाठी मी इथं नाहीये. मी देवाचं वचन सांगण्यासाठी आहे आणि जे सत्य वचन आहे तेच आम्ही ऐकणार आणि त्याच्यावरतीच मनन करणार. हालेलुया. आजकाल लोकांना काय आवडतं माहितीये का? मोटिवेशनल स्पीकर्स, म्हणजे चांगल्या चांगल्या गोष्टी सांगा, आम्हाला फक्त गोड गोड बोला. काय वाटतं आम्हाला? काय ऐकायला आवडतं? चांगलं चांगलं सांगा. देव आशीर्वाद देणार आहे, देव तुला पैसा देणार, देव तुला गाडी देणार, देव तुला बंगला देणार, देव तुला सोन्यानं भरलेली बॅग देणार. किती छान वाटतं हे ऐकायला, बरं वाटतं ना? पण देव फक्त या गोष्टी देत राहत नाही. हालेलुया. काही काही लोकांना हेच स्वप्न पडतात की मी झोपलेलो आहे, रस्त्यानं चालत चालत 10 लाख रुपयाची बॅग सापडली. काही काही लोकांना असंच स्वप्न पडतात आणि नसले पडत तर ते पाडून घेतात स्वप्न की मला 10 लाख रुपयाची बॅग सापडली, 1 करोडची लॉटरी लागली, कुणीतरी येऊन 50,000 रुपये देऊन गेलं, लाख रुपये. नाही, हे अशा गोष्टी आहेत ना, या गोष्टीमध्ये राहायचं नाही. वचन काय सांगतं त्याप्रमाणे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा. हालेलुया. मला काय वाटतं हे महत्वाचं नाही, पण देवाला काय वाटतं हे फार महत्वाचं आहे. हालेलुया. मुझे क्या लगता है ये इंपॉर्टेंट नहीं है, लेकिन प्रभु क्या बोलता है, उसका वचन क्या कहता है, ये बहुत इंपॉर्टेंट बात है. हालेलुया. आजकल लोग मोटिवेशनल स्पीकर के पीछे भाग रहे हैं, जो अच्छी अच्छी बातें करेंगे, आशीषों की बातें करेंगे, उनके पीछे लोग भाग रहे हैं. त्यांच्या पाठीमागे लोक भरपूर गर्दी चालू आहे की आम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी सांगा. तुम्हाला माहित आहे का, देव हा आशीर्वाद देणारा देव आहे, नक्की आहे, पण देवाला राग येतो का? किती जणाला वाटतं देवाला राग येतो? मला हात वर करून दाखव. 5-6 जणाला माहित आहे देवाला राग येतो, बाकीच्याला माहित नाही ना. मी तुम्हाला सांगू इच्छितो, देवाला देखील राग येतो. आम्हाला राग येतो का? आपण सगळे दिव्यदूत आहेत असं नाही ना. काही यवतमाळमध्ये सगळे दिव्यदूत आहेत, कुणाला राग येत नाही असं आहे का? काही नाही. राग येतो ना आपल्याला, राग येतो आपल्याला, चीड येते आपल्याला. कधी कधी आपल्या मनाविरुद्ध गोष्टी झाल्या तर आपल्याला राग येतो. मग देवानं मला आणि तुम्हाला त्याच्या स्वभावाचं, त्याच्या प्रतिरूपाचं बनवलेलं आहे. हालेलुया. आम्हाला राग येतो तर देवाला पण राग येतो. आणि आला का राग देवाला?
राग आल्याशिवाय सदोम आणि गमोराचा नाश झाला का? कशाचा राग आला देवाला? पापाचा. लोक पाप करत आहेत, सांगितलेलं ऐकत नाहीयेत, आणि म्हणून सदोम आणि गमोरा या शहरांचा पूर्णपणे देवानं नाश करून टाकला. कशामुळे माहितीये का? देवाला राग आला. प्रभू येशू ख्रिस्ताला राग आला का? आला का नाही प्रभूला? कुठं आला राग? हा, चांगलं वचन शिकणार आहे तुम्ही, मला आनंद वाटतो. मग प्रतिसाद देत आहे तर मला बरं वाटतं सांगायला आणि ऐकायला पण. व्हेरी गुड, हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताला मंदिरामध्ये राग आला. कशामुळे मंदिरामध्ये राग आला? मंदिरामध्ये व्यापार चालू झाला, मंदिरामध्ये क्रय विक्रय बिझनेस चालू झाला. लोक तिथं काही काही विकू लागले. आजकाल मंदिरात बिझनेस चालू आहेत का? नाही. कसं म्हणता? चालू आहे ना. आपल्या इथं नसेल, देवाला धन्यवाद, हालेलुया. पण काही ठिकाणी मंदिरामध्ये बिझनेस चालू आहे. तेलाच्या बाटल्या विकल्या जातात. मला माहिती आहे का? प्रार्थनेचे रुमाल विकले जातात. बायबलमध्ये असं कुठं लिहिलंय का? हे बायबलमध्ये या गोष्टी लिहिलेल्या नाहीत, पण बिझनेस लोकांनी चालू केलेला आहे आणि त्या गोष्टीचा देवाला राग नक्की आहे. माझं घर हे प्रार्थना मंदिर असायला पाहिजे, हालेलुया. इथं बिझनेस नको आहे, इथं कुठल्याच प्रकारचा बिझनेस नको आहे, कुठल्याच प्रकारचा व्यापार नको आहे. देवाची भक्ती, आराधना, प्रार्थना या ठिकाणी असायला पाहिजे. आम्हाला फुकट मिळालेला आहे, आम्ही फुकट द्यायला पाहिजे, हालेलुया. सेवेसाठी पैसा मागू नका. मी सेवेसाठी आलोय आणि मला इतके इतके पैसे द्या, असं जर कोण म्हणत असेल तर त्यांना सांगा, प्रेज द लॉर्ड, येऊ नका. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, येऊ नका. नाही आलेलं चांगलं, कारण त्याचा आत्मा तुमच्यात घुसतो बघा, आणि मग तुम्ही पैसे मागायला लागता. असं नको, असं अजिबात नको. तुम्हाला आणि मला फुकट मिळाल्याने तारणासाठी आम्ही काही पैसा खर्च केला? उद्धार मिळण्यासाठी काही पैसे आम्ही दिलेले आहेत का? आम्हाला फुकट मिळालेला आहे, आम्ही इतरांना फुकट द्यायला पाहिजे, हालेलुया. थोडा त्याग करावा लागेल, थोडं कष्ट होईल, थोडासा आपल्याला खर्च करावा लागेल, परंतु विश्वासानं देवाची सेवा करा, देव आशीर्वाद देणार. काही लोकांनी बिझनेस करून ठेवला. मी भरपूर मीटिंग करतो देवाच्या दयेनं. मी वेगवेगळ्या ठिकाणी, आता जसं पाळसाहेबांनी सांगितलं की ते मला फेसबुकवरती किंवा इन्स्टावरती फॉलो करत असतील, त्यांना माहिती आहे की मी दररोज, म्हणजे दर महिन्याला माझ्या कुठं ना कुठं तरी मीटिंग असतात. मी स्वतः मीटिंगला जातो किंवा मी वेगवेगळ्या देवाच्या सेवकांना बोलावतो. मोठमोठे जे सेवक असतील, पास्टर सूरज प्रेमाने आहेत, पास्टर अरुण थॉमस आहे, सिस्टर डॉक्टर प्रिया स्वरूप आहेत, मी त्यांच्या संगती कंटिन्यू मीटिंग करत राहतो आणि मला आनंद वाटतो. परंतु या जे काही 2-3 नावं मी घेतली, त्या देवाच्या सेवकांनी मला कधीही डिमांड केली नाही. मला कधीच असं म्हटलं नाही की मी येत आहे आणि मला एवढा एवढा पैसा पाहिजे. डॉक्टर विकास कांबळे आता माझ्यासोबत होते मागच्या आठवड्यामध्ये, 2 आठवड्यापूर्वी. कधीच त्यांनी अशी डिमांड केली नाही की आम्हाला एवढे एवढे पैसे लागतील, आम्हाला एवढं एवढं असेल. असं जर असेल, मला एका दिवशी मी 1 जणांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की या सभेसाठी आमची इच्छा आहे, तुम्ही यावं लातूरमध्ये, आमच्या भागामध्ये सेवा करा. मग त्यांनी ऑलरेडी मग मला एक लिस्ट पाठवली आणि सांगितली की एवढा एवढा खर्च लागेल, अशी अशी व्यवस्था लागेल, ह्या गोष्टी लागतील, आणि एवढं जर असेल तर आम्ही येणार. मी त्यांना फोन करून परत सांगितलं, सो सॉरी, कृपा करून येऊ नका. हालेलुया. मोठं नाव आहे बरं का, साधारण नाही, मोठं नाव आहे. पण त्यांनी अशा प्रकारे डिमांड केली, कारण मला माहित आहे देवाच्या सेवकांचा मान सन्मान करायला पाहिजे. जाणं येणं खर्च लागतो, सगळ्याच गोष्टी आहेत. गाडी जर ते घेऊन आले तर गाडी पाण्यावर चालते का? नाही, पाण्यावर चालत नाही गाडी. का हवेवर चालते? नाही, त्याला पैसा लागतो. डिझेल टाकल्याशिवाय, पेट्रोल टाकल्याशिवाय गाडी येत नाही. आणि त्या सेवकाचा योग्य मान करणं हे मला माहिती आहे. पण जर कोणी डिमांड करत असेल तर त्याला मी सांगतो, क्षमा असावी, येऊ नका, आपण जिथं आहात तिथंच चांगली आहात. हालेलुया. आणि मग बिझनेस करायचा नाही, सेवेचा बिझनेस नाही. सेवा म्हणजे सेवाच असायला पाहिजे. हालेलुया. ज्या वेळेला आम्ही सेवेसाठी काही मागतो त्यावेळेला ती सेवा राहत नाही, तो बिझनेस बनतो. आणि मग आपण व्यवसायामध्ये नाही, आपण सेवेमध्ये आहोत. हालेलुया. म्हणून देवाची सेवा आत्म्यानं आणि खरेपणानं करायला पाहिजे. देवाची भक्ती आत्म्यानं आणि खरेपणानं करायला पाहिजे, कारण देव आम्हाला आशीर्वादित करू इच्छित आहे. हालेलुया. जर आम्ही डिमांड केली, आम्ही पैसा मागितला, तर आमचा मोबदला इथंच मिळालेला आहे. लक्षात घ्यायचं. मी जर पैसा मागत आहे
या सेवेसाठी, या माझ्या वचनासाठी मी जर पास्टरना म्हणत आहे की मला एवढे एवढे पैसे लागत आहेत, तर माझं प्रतिफळ मला इथंच मिळालेलं आहे. मी देवाकडे मागणी करू शकत नाही. लक्षात घ्या. मी देवाकडे मागू शकतो का? नाही. मला मिळालं ना. मी कुणाजवळ मागत आहे? मी पास्टरांजवळ, ऑर्गनायझर जवळ, जे कोणी आमचे आयोजक आहेत त्यांना म्हणत आहे की मला एवढे एवढे पैसे द्या, मग मी सेवेला येतो. आणि मग ते पैसे मिळाले किंवा तो जो मोबदला मिळाला, तिथंच माझ्या सेवेचा समाप्ती झालेली आहे किंवा मोबदला संपलेला आहे. मी देवाकडून अपेक्षा करू शकत नाही. जर मी देवाची सेवा करत आहे तर देव कुणाचाही ऋणी राहत नाही. हालेलुया. तो आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही, तो जीवन बदलल्याशिवाय राहत नाही, आमची परिस्थिती बदलल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. म्हणून देवाची भक्ती, देवाची सेवा उघड करायला शिका. हालेलुया. कारण देव आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. आमेन. आणि म्हणून प्रभूला धन्यवाद असो की प्रभूने या ठिकाणी येण्याची संधी दिली, तुमच्या संगती सेवा करण्याची संधी दिली, आणि प्रभू त्या बदल्यामध्ये निश्चित आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. आपण कधी संधी मिळाली भक्तीच्या, प्रार्थनेसाठी कुठं जाण्याची संधी मिळाली, डिमांड करू नका. प्रभू पुरवठा करून दे. हालेलुया. तो यहोवा यिरे आहे आणि तो पुरवठा करणारा देव आहे. मला आनंद वाटतो की या मंडळीमध्ये आपण शिस्तीमध्ये आहात, प्रार्थनेमध्ये आहात, आणि सगळ्यात उत्तम गोष्ट आपण उपवासामध्ये आहात. हालेलुया. आज 84 डेज उपवासाला झालेले आहे. आणखीन 16 दिवसामध्ये 100 दिवस पूर्ण होणार. हालेलुया. फार चांगली गोष्ट आहे, फार उत्तम गोष्ट आहे. आपण 84 दिवस उपवासामध्ये आहात. काही दिवसामध्ये 100 दिवस पूर्ण करत आहात. 100 दिवस उपवास करणं काय साधी गोष्ट नाहीये, साधी गोष्ट नाही. मला एक दिवस उपवास होत नाही, मी नको म्हणतो बाबा त्या भानगडीमध्ये. नाही होत तर कशाला त्रासात पडायचं. नाही, पण मी करतो कधी कधी. होत नाही याचा अर्थ करायचा नाही असं नाही. होत नाही याचा अर्थ करायचा नाही असं नाही. मागच्या दिवसामध्ये मी मंडळीमध्ये देवाच्या दयेनं 50 मंडळ्या गुड न्यूज चर्च सोबत आहेत, आणि त्याचं पुढारी पण करण्याची जबाबदारी प्रभूनं मला दिलेली आहे. आणि 50 पाळक लोकसंगती काम करतात. आम्ही 21 दिवसाचे उपवास प्रार्थना ठेवल्या आणि देवानं त्या अतिशय आशीर्वादित केल्या. हालेलुया. ज्यावेळेला आम्ही उपवास आणि प्रार्थना करतो, अशी बंधनं तुटतात की जे माणसाच्या सामर्थ्यानं शक्य नाहीये, आमच्या बुद्धीनं शक्य नाहीये, आमच्या विचारानं शक्य नाहीये, परंतु पवित्र आत्म्याच्या द्वारे कार्य होतं आणि बंधनं तुटली जातात. हालेलुया. या 100 दिवसामध्ये उपवास करून तुम्ही जे देवाजवळ मागत आहात, देवाच्या चरणाजवळ बसलेले आहात, प्रभू तुमच्या जीवनामध्ये कार्य केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. वेट टिल द 100 days फिनिश. 100 दिवस संपूपर्यंत वाट पहा. त्या 100 दिवसानंतर देव तुमच्या जीवनामध्ये महान दरवाजे उघडणार. हालेलुया. मी हे असंच सांगत नाहीये, कारण देवाच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे ते प्रगट होत आहे. हालेलुया. देव कार्य करणार, कारण तुम्ही आपल्या प्रिय गोष्टीला बाजूला ठेवून उपवासामध्ये वेळ घालत आहात. हालेलुया. आपल्याला सगळ्यात प्रिय काय माहितीये का? आपल्याला सगळ्यात प्रिय काय? सकाळी उठल्याबरोबर नाश्ता, दुपारची 1 वाजायच्या अगोदर दुपारचं जेवण पाहिजे, संध्याकाळच्या जेवणाच्या आधी पण 4 वाजता काहीतरी पाहिजे, है ना? संध्याकाळच्या जेवणाच्या अगोदर 4 वाजता चहा, पकोडे, बिस्किट काही ना काहीतरी खायला पाहिजे. संध्याकाळी परत जेवण पाहिजे. मध्यरात्री सुद्धा काही काही जणांना जेवण पाहिजे. हालेलुया. 1-1:30 वाजलं की आणखीन खुडखुड खुडखुड करत राहतात किचनमध्ये, काहीतरी वाजत राहतात भांडी. आम्ही कोविडच्या काळामध्ये ज्या वेळेला घरामध्ये होतो, सगळे घरामध्ये, लेकरं कधी उठायची 1 वाजता 1:30 वाजता जेवत बसले. काय करत नाही? मॅगी करत नाही, कोणी काय करत नाही, तर काहीतरी इन्स्टंट फूड तयार करत आहे, काहीतरी बनवत आहे, कारण कधी जेवत बसलेले आहे. काही काही जणांना तर 4-5 वेळेला जेवायला लागतं. हालेलुया. चांगली गोष्ट. पण ह्या सगळ्याचा त्याग करून आपण उपवास आणि प्रार्थना करत आहोत. प्रभू आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. त्यागाशिवाय आशीर्वाद नाही. त्याग करायला पाहिजे. कशाचा त्याग करायला पाहिजे? कधी पैशाचा त्याग असेल, कधी वेळेचा त्याग असेल, कधी आपल्या आवडीच्या गोष्टीचा त्याग असेल. ज्या वेळेला आम्ही त्याग करतो, आम्हाला आशीर्वाद प्राप्त होतो. हालेलुया. मी आज ऍक्च्युली खरं सांगतो, मी सकाळी पळसाहेब, मी कालपासून विचार करत होतो एक वेगळा संदेश मी या ठिकाणी घेऊन येणार होतो, पण आज सकाळी प्रभूनं मला उठवलं, आणि ज्या वेळेला मी उठलो त्यावेळेला मला देवानं पुन्हा एकदा जे बॅनर पाळक साहेबांनी बनवलं होतं ते बघण्यासाठी
प्रेरणा दिली. मी पाहिलं होतं ते बॅनर तुम्ही जे पाठवलं मला, मी पाहिलं, परंतु नंतर आज सकाळी उठल्यानंतर आत्म्याच्या द्वारे मी पाहत होतो, ते वाचत होतो आणि त्याच्यामध्ये मला 84 दिवसाचा उपवास तुमचा आहे हे समजलं. हालेलुया. मला क्षमा असावी, मी अगोदर तेवढं लक्ष दिलं नव्हतं, परंतु आज सकाळी मला वाटतं देवाच्या आत्म्यानं उठवलं आणि मला सांगितलं की यांचा 84 दिवसाचा उपवास आहे. आणि मग बाळासाहेबांनी आज सांगितले की 100 दिवसाचे उपवास आमचे आहेत आणि आज 84वा दिवस आहे. माझा संदेशच बदलून गेला. हालेलुया. नोट्स काढलेले जशाला तसे बाजूला ठेवले, त्याला आता पाहणार नाही, कारण देव त्याच्या आत्म्याच्या द्वारे उपवासाविषयी बोलण्याकरिता आज सांगत आहे. हालेलुया. उपवास आणि प्रार्थना आमच्या जीवनासाठी फार महत्वाची गोष्ट आहे. हालेलुया. उपवास आणि प्रार्थना करू. उपवास कशासाठी करायचे? काहीतरी मिळावं याच्यासाठी नाही, बरं का? लक्षात घ्या. उपवास करत असताना आमचा उद्देश काय पाहिजे? मला देवाजवळ राहायचं आहे. हालेलुया. मला देवाजवळ, कुणीतरी उप आणि वास या दोन शब्दाला वेगवेगळं केलेलं आहे आणि त्याच्या व्याख्या अशा प्रकारे केलेली आहे. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. हालेलुया. उपवास या शब्दाचा अर्थ कुणीतरी अशा प्रकारे व्याख्या केलेली. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. देवाजवळ राहण्याकरिता केलेला हा प्रयत्न आहे, म्हणजे उपवास. हालेलुया. देवाच्या जवळ राहण्यासाठी मी आणि तुम्ही उपवास करणं गरजेचं आहे. काही मिळेल याच्यासाठी नको. आजकाल लोक काय करत आहेत माहितीये का? निर्माणकर्त्याला सोडलेला आहे आणि निर्मितीच्या पाठीमागे लागलेले आहे. लक्षात घ्या. थोडं सिस्टर लोकांनी जर पुढे सरकलं तर याला पुढे बसत. थँक्यू सो मच. उपवास, आजकाल लोक कशाच्या मागे लागलेले आहेत? निर्मितीच्या मागे लागले आहेत. निर्माणकर्त्याला सोडून दिलेला आहे आणि निर्मितीच्या मागे लागलेला आहे, म्हणून कमतरता आहे. म्हणून आमच्या जीवनामध्ये कमी गती आहे. कमी कधी पडतं ज्या वेळेला आम्ही रिसोर्सच्या पाठीमागे लागलेले आहोत. जो देणारा आहे त्याच्या पाठीमागे नाही, फक्त जे मिळतं त्याच्या पाठीमागे आहोत. जर आम्ही जो देणारा आहे त्याच्या जवळ असो तर आम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही. हालेलुया. जर जो देणारा आहे, जो निर्माण करता आहे, त्या निर्माणकर्त्यामध्ये जर आम्ही आहोत तर आम्हाला कधीच त्या गोष्टीची कमतरता पडणार नाही. फक्त मिळत आहे त्या गोष्टीचे जर मागे आम्ही असू तर एक दिवशी ते मिळणारी गोष्ट बंद होणार आहे. पण जिथं निर्माण होते, जिथं उत्पादन होतंय त्याच ठिकाणी आम्ही आहोत तर आम्हाला कधीच कमी पडणार नाही. हालेलुया. शॉर्टेज येतं बरं का, मार्केटमध्ये शॉर्टेज येतं, माहिती आहे का तुम्हाला? बाजारपेठेमध्ये काही गोष्टी, मागच्या दिवसामध्ये कांद्याचं शॉर्टेज आलं होतं, माहिती आहे का तुम्हाला? नाशिकमध्ये सगळ्यात जास्त कांदा पिकला जातो आणि तिथं लोकांनी त्या मार्केटमध्ये ठरवलं की आता कांदा बाजारपेठेत आणायचा नाही जोपर्यंत चांगला भाव येत नाही. कधी कधी कांदा 2 रुपये 3 रुपये किलो होता आणि एक वेळ अशी आली की 150 रुपये किलो कांदा झाला. तुम्हाला आठवतं का? काही लोकांनी भाजीत कांदा टाकायचं सोडून दिलं. पण कुणासाठी कमतरता होती माहितीये का? जे नाशिकमध्ये राहत नाहीत त्या सगळ्यांसाठी कमतरता होती. पण जे पिकवतात त्यांच्यासाठी कमतरता होती का? जिथं पिकतो तिथं कमतरता होती का? नाही, कारण तेच तयार करत आहेत. मग त्यांना कमी पडणार आहे का? आपला कांदा बंद झाला, आपल्या भाजीतला कांदा बंद झाला, आपला कांदा खाणं बंद झालं, पण जे पिकवतात त्यांचा कांदा बंद झाला का? नाही, त्यांचा कांदा बंद झाला नाही, कारण ते निर्माण करत आहेत. त्या ठिकाणी त्या निर्मात्याजवळ ज्या वेळेला आम्ही राहतो त्यावेळेला आमच्या जीवनामध्ये कमतरता राहत नाही. हालेलुया. उपवास करताना या गोष्टीचं लक्ष ठेवा. फक्त काही लोक उपवास करतात, तुम्हाला काहीतरी आशीर्वाद दे प्रभू, तेवढ्या पुरताच उपवास. आणि एकदा ती गोष्ट मिळाली पुन्हा उपवास नाही, प्रार्थना नाही, चर्चला सुद्धा येणं फार कमी. बाळासाहेबांनी फोन केला, का आले नाही ब्रदर आज? नाही, आता माझं काम झालेलं आहे, मी इकडे गावाला गेलो, तिकडे फिरायला गेलो, इथं लग्नाला गेलो, रविवार नाही. या गोष्टी नाही. भक्तीच्या वेळेला या गोष्टी नको. देवानं आमची प्रार्थना ऐकलेली आहे. देवाच्या अधिक जवळ राहणं गरजेचं आहे. हालेलुया. उपवास करत असताना आमचा उद्देश चांगला असणं गरजेचं आहे. हालेलुया. आम्हाला देवाच्या वचनामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे थोड्या वेळामध्ये पाहूया. मत्ती कृषी वर्तमानाचा 6वा अध्याय आणि 16व्या वचनापासून पुढं. परवा मी पुलगाव या ठिकाणी असताना थोडका याच्याविषयी संदेश लोकांना दिला, परंतु आज मी पूर्ण तुम्हाला या उपवासाविषयी थोडक्यामध्ये शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. मत्ती कृषी वर्तमान याचा 6वा अध्याय आणि 16व्या वचनापासून पुढं
16 ते 18 वचनापर्यंत त्याला सापडेल मोठ्या आवाजामध्ये. जर मराठी बायबल असेल तर फार उत्तम होईल, म्हणजे आपल्याला व्यवस्थित समजेल. मत्ती कृष्णवर्तमान 6वा अध्याय 16 ते 18 वचन. ठीक है पढ़िए पढ़िए. क्योंकि वे अपना मुंह बनाए रहते हैं ताकि लोग उन्हें उपवासी जाने। मैं तुमसे सच कहता कि वे अपना प्रतिफल पा चुके। परंतु जब तुम उपवास करें तो अपने सिर पर तेल मल और मुंह धो, ताकि लोग नहीं परंतु तेरा पिता जो गुप्त में है तुझे उपवासी जाने। इस दशा में तेरा पिता जो गुप्त में देखता है तुझे प्रतिफल देगा। हालेलुया हालेलुया. देवाला धन्यवाद. थँक्यू सिस्टर. परंतु मराठीमध्ये काही विशिष्ट आणि चांगल्या रीतीने सांगितलेलं आहे, मी तुमच्यासाठी वाचतो. तुम्ही उपवास करता तेव्हा ढोंग्यासारखे म्लानमुख होऊ नका. हालेलुया. काही लोक उपवास करतात, परंतु उपवास कशासाठी करतात माहितीये का? फक्त लोकांनी चांगलं म्हणावं याकरिता. असे उपवास असतील तर बंद करा. हालेलुया. असे उपवास असतील तर न केलेले. पाळक साहेब म्हणतील, अरे मी उपवासासाठी तुम्हाला बोलवलं आणि तुम्ही उपवास बंद करा म्हणून सांगतो. पण मी कसे उपवास बंद करा म्हणून सांगते माहितीये का? ढोंग्यासारखे उपवास करू नका. हालेलुया. फक्त दिखावा म्हणून उपवास म्हणजे फॅशन नाहीये. हालेलुया. उपवास म्हणजे फक्त दिखावा नाहीये की लोकांनी मला चांगलं म्हणावं. किती उपवास करतायत ब्रदर, किती उपवास करतायत सिस्टर, किती छान वाटत आहे तुम्ही उपवास करताय. उपवास फॅशन नाहीये. हालेलुया. उपवास देवाजवळ राहणं आहे आणि योग्य अशा प्रकारचा उपवास मला आणि तुम्हाला करणं गरजेचं आहे. हालेलुया. वचनामध्ये स्पष्टरीतीने सांगितलं की तुम्ही उपवास करता तेव्हा ढोंग्यासारखे म्लानमुख होऊ नका. म्लानमुख म्हणजे दुःखित चेहरा करून बसलेले आहे. उपवास तर केलेला आहे पण चेहरा कसा आहे? 12 वाजलेले आहे की नाही? 12 कसे वाजलेले असतात? लांबलचक चेहरा करून बसलेले. कधी बघितलं तर मुंह बनाए हुए बैठे. क्यों ऐसा हुआ है? मेरा उपवास चालू है. कौन बोला है कि उपवास करने के लिए? कोणी सांगितलं तुम्हाला की उपवास नाही केलास की तुझं नरड कापून टाकतो? असं म्हटलं का कोणी? उपवास नाही केला तर तुझं गळाच कापून टाकतो असं म्हटलं की नाही? कुणी आम्हाला जोर जबरदस्ती केलेली लोकांना दाखवण्यासाठी उपवास करू नका. हालेलुया. कपाळात साहेब असं म्हटले की नाही उपवास केला की तुला चर्चमधून हाकलून देतो, असं काय म्हटलेत का? नाही म्हटले असले तर सांगा, म्हणजे मला पाळक साहेबाला बोलता येईल. असं म्हणू शकत नाही कोणताच पाळक की तू उपवास नाही केला की मरतोस बघ, असं कशाला म्हणेल प्रभू? नाही, उपवास ही आपली वैयक्तिक चॉईस आहे. जर आपल्या देवाजवळ राहायचंय तर उपवास करा. विनाकारण उपवास करून आपला चेहरा लांब करून बसू नका. हालेलुया. फारच दुःख व्हायलंय मला, फारच त्रास व्हायला, हे दाखवण्याची गरज. कारण देवाच्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, कारण आपणास उपवास आहे असे मनुष्यास दिसावे म्हणून ते आपले तोंड विरूप करतात. वो अपना मुंह बनाते. मुंह कैसा बनाते? भूक लागल्यानंतर कसं होतं? बापरे, फारच माझ्या पोटामध्ये कावळे ओरडतायत, उंदर पळतायत, मांजरी चिरकतायत, काय काय होत असतं भूक लागल्यानंतर. आणि काही जण उपवास करणाऱ्या लोकांना सांगत बसणार की मला फारच भूक लागली. काय झालं ब्रदर, जेवा की? नाही, मी जेवू शकत नाही, माझा उपवास आहे. कोणी सांगितले का असं? त्रास करून घ्यायचा जीवाला आणि लोकांना सांगत फिरायचं की काय करा, मी उपवास करत आहे आणि त्याच्यामुळे मला त्रास होते. लोकांना दिसावं म्हणून उपवास करू. हालेलुया. लोकांना दिसावं म्हणून आमचे उपवास नको. कोणीतरी आमच्याकडे पाहावं आणि आम्हाला फार पवित्र म्हणावं. आपल्याला माहिती आहे किती पवित्र आपण आहे, किती शुद्ध आपण आहे, ते आपल्या आपल्या प्रत्येकाला ठाऊक. हालेलुया. पण लोकांना दाखवण्याची गरज नाहीये की मी उपवास करून किती देवावरती दया करत आहे. काही काही लोक असंच उपवास करतात की जसं काही उपवास करून ते देवाला उष्ण देत आहेत, देवावरती दया करत आहेत. बघ ना प्रभू, मी उपवास करत आहे, किती त्रास व्हायला मला, माझ्या पोटात कावळे ओरडत आहेत, मेरे पेट में चूहे दौड़ रहे हैं, फिर भी मैं उपवास कर रहा हूं क्योंकि मैं प्रभु के ऊपर मेहरबानी कर रहा हूं. ऐसा ही है. क्यों उपवास कर रहा है? प्रभु के ऊपर मेहरबानी करने के लिए. प्रभूच्या वरती मेहरबानी करत असल्यासारखं काही जण उपवास करणार. असे उपवास करू. हालेलुया.
झाले पण साहेब उपास. असे नको उपास करायचे ना, चांगले उपास करा, व्यवस्थित उपास करा, मनुष्यानं दिसावे याकरिता उपास नको. आम्हाला देवाकडून प्रतिफळ पाहिजे. हालेलुया. माणसाला दिसलं तर माणूस वाह करणार, तुमचं प्रतिफळ संपलं. माणसाला जर दाखवलं तुम्ही की माझे उपास आहेत, माणूस काय म्हणणार, अरे वा काय पवित्र सिस्टर आहे, काय पवित्र बंधू आहे, काय पवित्र लेकरू आहे, उपवास करत आहे. तुमचं प्रतिफळ इथंच मिळालेलं, संपला विषय. कुणाला दाखवायचं आपल्याला? माणसाला. मग माणसाने वाहवा केली तर प्रतिफळ मिळालं, संपलं ना तिथंच. पण जर देवाला दाखवायचं असेल तर कुणाला सांगण्याची गरज नाही. म्हणून पुढं वचन काय म्हणतं, 17 वचन, तू तर उपवास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव व आपले तोंड धु. आपल्या डोक्याला आणि आपले तोंड म्हणजे आम्हाला स्वच्छ असणं गरजेचं आहे. काही काही जण उपवास करताना असं दाखवणार की फार सगळ्या जगाचं दुःख त्यांच्याच खांद्यावरती आणून ठेवलं, एवढे दुःखी असणार. आता इथले लोक चांगले आहेत, काही ठिकाणचे लोक, मी सांगितलं इथले इधर के उधर के नहीं, अफ्रीका के, लातूर के बोलेंगे तो फिर लातूर के पीछे लग जाएंगे. कोण आहे भाई लातूर में ऐसा? लातूरचे पण नको बाबा, माझ्या गावाला पुन्हा माझे चर्च बंद पाडा. लातूरचे पण नाही, आफ्रिकेचे लोक उपास करताना काय करणार माहितीये का? 40 दिवसाचे उपास करतात. काही जण करायला पाहिजे, हालेलुया, चांगली गोष्ट. काही जण 40 दिवसाचे उपास करतात. आणि पुन्हा एकदा सांगतो, 40 दिवसाचे उपास करायचे तर करा, परंतु परंपरा म्हणून करू नका. हालेलुया. करना पड़ता है हमको, नहीं तो प्रभु के लोग क्या कहेंगे, बाकी के लोग क्या कहेंगे. हम तो क्रिश्चियन लोग 40 दिन के उपवास करना पड़ता है. 40 दिन के क्यों, 120 दिन के कर, 200 दिन के कर, 365 दिन उपवास कर, क्या फर्क पड़ता है? जब करना है तब कर, लेकिन अच्छे उपवास कर. हालेलुया. सिर्फ दिखावे के लिए नहीं, कोई अच्छा बोलेगा इसके लिए नहीं. कुछ लोग 40 दिन के उपवास करते, काही लोक 40 दिवसाचे उपवास करते आणि काय म्हणतात माहितीये का, बाबा 40 दिवसाचे उपवास आहे, मला मटन खायला नको. 40 दिन में मटन को हाथ नहीं लगाना, उसके दूर रहना, उसके पास भी नहीं जाना. क्यों? क्योंकि लेंथ के समय चालू है, दुख के समय चालू है, उसमें मटन नहीं खाना. बाकी चालू है अपना 40 दिन के बाद, 40 दिन के पहले. कुणी म्हटलंय का असं, बायबलमध्ये लिहिलंय का असं की 40 दिवसाच्या उपवासात मटण खाऊ नको? 40 दिवसाचे उपवास सांगितलेत तरी का बायबलमध्ये? मनानच काही ठरवायचं नाही. करा म्हणतोय मी त्याच्या विरोधामध्ये नाही, पण जे सांगितले ते करा. मनाच्याच गोष्टी काहीतरी आपण लावणार आणि देवावरती ढकलून देणार, म्हणणार प्रभू के लिए मैं कर रहा हूं 40 दिन के उपवास. कारण प्रभूनं दुःख सहन केलं, मला पण दुःख सहन करावं लागणार. येशू म्हटला का मी दुःख सहन केलं तू पण कर? कुठं सांगितलंय असं लिहिलेलं आहे का? दाखवा बरं मला वचन एखादं की मी दुःख सहन केले म्हणून तुम्ही पण करा. अहो येशू म्हणतो तुम्हाला दुःख होऊ नये, तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा याकरिता मी तुमच्यासाठी बलिदान केलेलं आहे. हालेलुया. दुःखातून बाहेर काढण्यासाठी माझ्याकरिता आणि तुमच्याकरिता ख्रिस्तानं बलिदान केलं की मला आणि तुम्हाला दुःख होऊ नये, पण आम्ही अजून दुःखातच आहोत. 40 दिवस काही जण दुःख करत बसतात. उपास आहे 40 दिवसामध्ये, असे उपास करणार की लोकांना काही काही जण चप्पलच घालत नाही 40 दिवस. इथले नाही म्हटलं, आफ्रिकेचे, इकडे इधर इधर बहुत अच्छे 40 दिन तक चप्पल ही नहीं पहनेंगे. और क्या बोल रहे हैं? मी उपासात आहे. कुणावर दया करायलाच उपवास करून, कुणावर दया करायलाच उपवास करून, देवावर दया केल्यासारखं चप्पल घालणार नाही. काही काही जण कटिंगच करणार, दाढीच करणार नाही, दाढी वाढवून बसणार. मी काल परवा तेच सांगत होते, काही काही लोक अशाच पद्धतीनं वाग. आंघोळ तरी करतो का नाही माहिती नाही. 40 दिवस त्याला इतकं दुःख झालंय की त्याला आंघोळी करायची इच्छा नाही, त्याला दात तरी घासायची इच्छा आहे का माहिती नाही. का तर दुःख झालंय आणि देवावर ईश्वर दया करायला निघालेला आहे. 40 दिवस उपास कर. कुणी सांगितले भाऊ तुला? कुणी म्हटलंय का तुला उपास कर म्हणून? कुणी तुझ्या कॉलरला धरून म्हटलंय का उपास नाही केला की तुला इथंच बसवतो म्हणून? नाही. आपली वैयक्तिक इच्छा असणं गरजेचं आहे. हालेलुया. हे आंघोळ न करणे, दाढी न करणे, तोंड न धुणे, दात न घासणे, कपडे न बदलणे, चप्पल न घालणे, ह्या गोष्टी म्हणजे उपवास नाहीये बरं का. हालेलुया. त्या असले घाणेरड्या गोष्टी करायच्या नाही. आंघोळ करणं स्वच्छ. देवाचं वचन सांगते तू उपवास करतो तेव्हा डोक्याला तेल लाव आणि आपलं तोंड असं विनाकारण सैतानाचं ऐकून बसू नको. हालेलुया. सैतानाची इच्छा आहे तू घाणेरडा असावं आणि त्याच ऐकत बसणार आपण. वचन सांगते आपलं तोंड धु, तेल लाव आणि व्यवस्थित राहा.
लोक विनाकारण लोकांच्या पुढे तोंड वाकडत, काही काही लोक तर फोन करून सांगणार, तुम्हाला माहित आहे का मला 40 दिवसाचे उपवास आहेत बरं का, आम्ही 100 दिवसाचे उपवास करायला, तुम्हाला माहित नसलं तर सांगतो फोन करून. काही काही जण तर घरी बसणार तोंड वाकडं करून आणि घराच्या समोरून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला म्हणणार, इकडे या इकडे, मी तुम्हाला सांगतो, बसा, ये बाई तुला इथं सांगते, बस इथं. काय झालं, का तोंड वाकडं करा? 100 दिवसाचे उपवास सांगितले पाळक साहेबांना, त्याच्यामुळे जरा जास्त पोटात दुखायला, तुला माहिती असावं म्हणून सांगत आहे, नाही तर मला काही गरज नाही तुला सांगण्याची, पण फक्त तुझ्या कानावर असावं याच्यासाठी मी सांगते की मला 100 दिवसाचे उपवास आहे. आणि आज रविवारी 84 दिवस पूर्ण झालेत बरं का. हालेलुया. काही गरज आहे का सांगण्याची कुणाला? देवाला आणि तुम्हाला ठाऊक आहे, तुम्ही उपवास करताय, चांगल्या मनानं करा. हालेलुया. लोकांना दाखवण्यासाठी अजिबात उपवास नको, लोकांनी वाहवा करावं याच्यासाठी उपवास नको, लोकांनी आम्हाला, कारण ते प्रतिफळ इथं मिळाल्यानंतर देवाकडून काही मिळणार नाही, देवानं आम्हाला प्रतिफळ द्यावं ह्याच्यासाठी आम्हाला उपवास करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर उपवास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव व आपले तोंड धुव, हे देवाचं वचन सांगतं. 18वं वचन, यासाठी की तू उपवास करतोस हे मनुष्यास दिसावे म्हणून नव्हे. हालेलुया. जगातले लोक कसे उपवास करतात? मनुष्यास दिसावे असे उपवास करतात. आपल्यासाठी तसे उपवास नाही, लोकांनी पाहावं यासाठी आपले उपवास नाही. जगातले लोक कसे उपवास करतात माहितीये का तुम्हाला? आता इथले लोक सांगलेत म्हटलं, मी कुठलं सांगत आहे उदाहरण, चांगलं समजलंय की तुम्हाला? आफ्रिका म्हणून वर्ड आहे, आफ्रिकेमधला कोणता देश ते विचारायचं आहे, एक देश ते लोकांचं सांगत आहे. नाही तर पुन्हा आफ्रिकेचे माझे मित्र मला भांडत बसतील, काय सांगायलाच म्हणून तू आमच्याविषयी. ते लोक काय करतात माहितीये का तुम्हाला? उपवास करतात, परंतु कसे उपवास? खाऊन पिऊन उपवास. किती छान, खाऊन पिऊन उपवास, किती मस्त, किती छान वाटतं. काही काही लोकांना हे फार आवडतं बरं का, खाऊन पिऊन उपवास, मज्जाच मज्जा. उपवास सुरू झाले की 10 किलो शेंगदाणे घेऊन येणार घरी, का तर उपवास आहे. 1 किलो गुळ घेऊन आले, कशामुळं? उपवास आहे. मी काही काही लोक असे बघितलेत आफ्रिकेमधले की जे उपवास सुरू झाल्यापासून शेंगदाणे गुळ खात बसलेले. मी तुम्हाला सांगतो, एक छटाक शेंगदाणे आणि गुळ जर खाल्ला, 2 दिवस भूक लागत नाही. नाही लागत, भूकच लागत नाही. कशी लागत तुम्हाला? ते एकदम पौष्टिक अन्न आहे ते, शेंगदाणे आणि गुळ. आणि हे उपवासाच्या दिवशी 1-1 किलो रोज खायलेले आहेत. कशी भूक लागेल बरं? आहे का तो खरा उपवास? काही ठिकाणी ते वेफर्स मिळतात, उपवासाचे वेफर्स, उपवासाचा चिवडा, उपवासाची खिचडी, क्या बात है, बढ़िया है हे सगळं, चलने दो और आने दो. खिचडी उपवासाची, शाबूची खिचडी खाल्ली तर उपवासामध्ये चालतं. कोण सांगितलंय हे? शाबूची खिचडी इथं नाही बरं का, इथं चांगले लोक, इथं कोणी तसं करत. इथल्या उपवासामध्ये कुणी चहा सुद्धा पित नाही. रोज 1 कप चहा पिणारे आफ्रिकन उपवासाच्या दिवशी 10 कप चहा प्यायलेले. आणि काय चालू आहे? उपवास. हालेलुया. कुणावर दया करायला? देवावर, आहे ना. उपवास करायला म्हणजे कुणावर दया करत आहे? म्हणजे 10 कप चहा, 1 कप चहा ऍसिडिटी होते, पण उपवासाच्या दिवशी 10 कप चहा पिणार. काही लोक तर ज्यूस पण पिणार. बापरे, मला तर नवल वाटतंय, लोक असं कसं काय करू शकतात? उपवास आहे आणि ज्यूस प्यायलेले आहेत. मिक्स का लाव, मिक्स फ्रूट का, ऍपल खायलेले आहेत. काही जणांना उपवासाला येतं केळ एक आहे बघा, केळ, असे 1-2 केळ लोक दिवसामधून खाणार. पण उपवासाच्या दिवशी 1 डझन केळ एकटाच खायलेला आहे आणि एकटीच खायलेली आहे. आफ्रिकेमध्ये एका ब्रदरनं 2 डझन केळ घेऊन आले उपवासामध्ये. का? तर बायकोचा उपवास आहे. एका ठिकाणी आमच्या तिकडच्याच भागामध्ये, आता हे आफ्रिकेतलं नाही, आमच्या तिकडचं खरं उदाहरण सांगतो. एका ब्रदरनी 40 दिवसाची उपवास झाल्यानंतर अशी साक्ष दिली, उभा राहून अशी साक्ष दिली, आणि त्यांनी सांगितलं की माझ्या बायकोचं वजन या उपवासाच्या काळामध्ये 20 किलोनं वाढलं. आम्ही विचार करू लागलो, कसं झालंय असं? 2 केळ खाणारी बाई रोज 1 डझन जर केळ 40 दिवस खाल्ली
तर किती झाले बरं? शेंगदाणे, गूळ, चहा काहीच बंद नाही. आणि या 40 दिवसाच्या उपवासामध्ये सिस्टरचं वजन 20 किलो वाढलं. हे त्यांच्या नवऱ्याने दिलेली साक्ष. किती छान आहे. असे उपवास असले तर मला सांगा, करायला मी करतो. किती मजा आहे. उपवासाचे पदार्थ बघणार काय काय लोक. मी सोलापूरला चर्च आहे माझं. सोलापूरला 10 वर्ष मी दर रविवारी जाणं येणं केलं. आणि जाता जाता रस्त्यामध्ये तुळजापूर लागतं. इथून तुळजापूरला डायरेक्ट रस्ता आहे. आणि त्या तुळजापूरच्या तिथं आम्ही कधी कधी ब्रेक घेत होतो. आणि ते ब्रेक घेत असताना हॉटेलवरती मी फलक वाचत होतो. मेनू कार्ड त्यांचं त्या बोर्डावरती लिहिलेलं होतं. आणि तिथं एक मोठं मंदिर असल्यामुळे बरेच लोक उपवास करतात. तर त्या फलकावरती बऱ्याचशा गोष्टी लिहिल्या होत्या. उपवासाचा चिवडा, उपवासाचे वेफर्स, उपवासाचं हे, उपवासाचं ते. मी खाली वाचत येतो तर कुठं उपवासाची बिर्याणी सापडते का. तेवढी एकदा जर आपल्या लोकांना मिळाली की उपवास सक्सेस. हालेलुया. पुन्हा बघायचं कामच नाही. उपवासाची बिर्याणी मिळाली तर संपला की विषय. पुन्हा मात्र सुपर उपवास. आपण मग 100 दिवस काय, पुन्हा 365 दिवस उपवास करू. मला जर तसा उपवास करायचा असला तर मी रोज करतो उपवास. हालेलुया. उपवासाची बिर्याणी खाऊन उपवास करायला हरकत आहे का काही? पण हे कुठले उपवास आहेत माहिती आहे का? जगातले. हालेलुया. देवाला हे पसंत पडणारे उपवास नाही आहेत बरं का, लक्षात घ्या. देवाला अशा प्रकारचे उपवास काही कामाचे नाही. काही काही लोकांना वाटतं सगळं खाऊन उपवास केला म्हणजे मी देवावर उपकार करत आहे. नाही, आम्हाला या पद्धतीचे उपवास नको आहे. आम्हाला उपवास करायचे असले तर खरे उपवास करणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेला आम्ही खऱ्या अंतःकरणाने देवाजवळ राहतो, खऱ्या अंतःकरणाने काही गोष्टीचा त्याग करतो, त्यावेळेला देव आमच्या जीवनामध्ये प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. खऱ्या अंतःकरणाने उपवास. कुणी आम्हाला म्हणो अथवा न म्हणो की तू चांगलं, काही कॉम्पिटिशन उपवास करा. तू किती दिवसाचा करायला? 40 दिवसाचा. मी 41 दिवसाचा करते. कसा उपवास? खाऊन पिऊन उपवास. एका दिवशी मी लातूरमध्ये माझ्या गावामध्ये त्या ठिकाणी संध्याकाळी आईस्क्रीम खायला गेलो. आम्ही बंधू लोक जातो संध्याकाळी. आणि गेल्यानंतर एका आईस्क्रीम पार्लरवरती आम्ही कुल्फी घेतली. आणि मी लिटरली तुम्हाला देवाच्या विश्वासानं सांगतो की मी आश्चर्यचकित झालो. कारण त्या कुल्फीवरती एक रॅपर लावलेलं होतं. आणि त्याच्यावरती काय लिहिलेलं होतं माहितीये का? उपवासाची कुल्फी. या बात आहे म्हणलं. हे असलं तर रोज उपवास करू की आपण. उपवासाची कुल्फी खाऊन उपवास करायचा म्हणजे काय मजाच मजा आहे. रोज खाईल ना 10 माणूस. कशाची कुल्फी आहे? उपवासाची कुल्फी, उपवासाचे शेंगदाणे, उपवासाचा चिवडा, उपवासाची खिचडी. कसला उपवास आहे हा? मनुष्याला दाखवणारा उपवास. फक्त हे उपवासाचे पदार्थ खायचे, लोकांना काय म्हणायचं? माझा उपवास आहे. ती साबुदाण्याची खिचडी मला तर जास्त आवडत नाही, मी कधी खात नाही. पण ती साबुदाण्याची खिचडी जरी 1 दिवस खाल्ली तर 5 दिवस भूक लागत. पोट जाम होऊन बसतं ना, त्याच्याने ताक होऊन बसतं. आणि मग ते खाऊन उपवास करण्याचा काय फायदा? काही त्याग केलाय का? नाही. तोंडाला जे वाटेल ते खायलेले, जे मनाला वाटेल ते चालू आहे खाणं. आणि काय म्हणणं चालू आहे? माझे उपवास आहेत. हालेलुया. असे उपवास काही कामाचे नाहीत. देवाचं वचन काय सांगतं कसे उपवास असणं गरजेचं आहे? यशाया याचा 58वा अध्याय आणि याच्या 3ऱ्या वचनापासून पुढे वाचूया. माझा वेळ 15 मिनिटं राहिलेला आहे. आणि त्या 15 मिनिटामध्ये हे संपवण्याचा प्रयत्न करेल, परंतु शक्य होणार नाही. थोडं 5-10 मिनिटं पुढे जाईल. क्षमा असेल. यशाया याचा 58वा अध्याय आणि 3ऱ्या वचनापासून पुढं. हाँ, वे कहते हैं क्या कारण है? हमने तो उपवास रखा. हाँ, काय म्हणत आहे देव माहितीये का? देवाला हे लोक काय म्हणत आहेत माहितीये का? उपवास करणारे लोक इथले नाही बरं का, आफ्रिकेचे. देवा आम्ही तर उपवास केला, तो तू का पाहिला नाहीस? किती छान. देवाला काय विचारत आहे? आम्ही उपवास केला पण तू तो उपवास का पाहिला नाहीस? उसकी सुधी क्यों नहीं ली? तू त्याच्याकडे लक्ष सुद्धा दिलेलं नाहीस. आमच्या उपवासाकडे तू लक्ष सुद्धा दिलेलं नाहीस. हा प्रश्न मानवाने देवाला विचारलेला आहे. आणि देवाचं उत्तर काय आहे ते लक्षात घ्या. आम्ही जीवास पीडा दिली, परंतु तू लक्षच दिलं नाहीयेस. पुढं देवाचं म्हणणं काय आहे? उपवासाच्या दिवशी तुम्ही काय करता?
कुणाची इच्छा पूर्ण करायला पाहिजे? आपण कुणाची इच्छा पूर्ण करतोय? आणि मग देवाला काय विचारतोय? आमच्या उपवासाकडे तुझं लक्ष का नाही प्रभू? किती छान. आम्ही देवालाच विचारत, प्रभू आम्ही एवढी आम्हाला स्वतःला पीडा दिली, एवढा त्रास करून घेतला, एवढा उपवास करून घेतला, आणि तू उपवासाकडे लक्ष जराही दिलेलं नाहीस. त्यावेळेला देवाचं वचन काय सांगतं? तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करून घेतलेल्या आहेत, तुमच्या इच्छेने या गोष्टी केलेल्या आहेत. फिर एक बार पढो व्यवस्थित. हमने दुःख उठाया. किरकिर किरकिर चालू आहे, कुरकुर कुरकुर चालू आहे, घरामध्ये तर नुसता कल्ला चालू आहे. काही काही लोक तर घरासमोरून जात नाहीत अशा लोकांच्या. का तर हर वक्त उनके घर में झगड़े चलते, उस रास्ते से जाना नको, पीछे से देखो दूसरा रास्ता आहे. आणि काय म्हणे? घरामध्ये उपवास चालू आहे, आमचे उपवास चालू आहे. ह्याच्या घरातला भांडणाचा आवाज बंद व्हायला तयार, ह्याच्या कटकटी संपायला तयार, ह्याची निंदा संपायला तयार. काही काही लोक तर एवढे फॉरवर्ड असतात की लोकांना बोलू बोलू निंदा करत राहतात. आता उपवासाला वेळ आहे, काही होत नाही बाकीचं म्हणून घरी बसून 2 अजून उपवासावाल्या बोलविणार आणि बसून 3 जणी, उनका सुना है क्या आणि इनकी सुनी है क्या, इनका क्या चल रहा है, उनका क्या चल रहा है. अरे ते 3 जमले तर प्रार्थना करा. जिथं 2 किंवा 3 माझ्या नावाने एकत्र आहेत त्यांच्यामध्ये मी आहे असं देव म्हणतो. पण आपण ते न ऐकता काय करत बसलेले माहितीये का? एक दुसरे की निंदा. आणि त्या निंदेमुळे कोण येऊन बसणं? कारण जर प्रार्थना करत असेल तर देव येणार, आणि निंदा जर 2-3 करत असतील तर कोण येऊन बसणार त्यांच्यामध्ये? मग घेऊन सैतानाला घेऊन कर उपास किती करायचा आहे. ते बरोबर करतं बघा तुमचं नीट. आम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे की ज्यावेळेला आम्ही उपवास करतो त्यावेळेला या कटकटी, हे भांडण कुणासाठी पटत नसेल पटवून हालेलुया. एकमेकाची क्षमा मागा, एकत्र या आणि देवाचं गौरव करण्याचा प्रयत्न करा. हालेलुया. उपवास करताय ना तर मग चांगला उपवास करा. भांडण करत बसू नका, एकमेकाची निंदा करत बसू नका, एकमेकाच्या विरोधात बोलत बसू नका. काही काही जण तर रिचार्ज संपलं तर रिचार्ज करणार, फोन लावून निंदा करणार फोनवरती. म्हणजे जर इथल्या गोष्टी तिकडं, तिकडच्या गोष्टी इकडं, फोन लावून निंदा करत राहणार. काही काही जणांचं रिचार्ज फक्त त्याच्यात संपलंय. कशामुळे संपलेलं आहे? फक्त निंदा करण्यामध्ये. व्हॉट्सअपला तुला हे पाठवते आणि तुला तो पाठवतो आणि फोनवर हे बोलत बसते. रात्रंदिवस कानाला फोन आणि पुन्हा मोबाईल का जास्त चार्ज होत नाही म्हणून रडत बसायचं. हे कानालाच आहे ना कंटिन्यू मोबाईल. आम्हाला कटकटी नको आहे, एकमेकाविषयी बोलत बसणे नको आहे. कारण जर आम्ही भांडण करत बसलेले आहोत तर देवाचं वचन सांगतं की तुमचा शब्द ऊर्ध्वलोकी ऐकू जावा याकरिता तुमचे हल्लीचे उपवास आहेत असे नाही. हालेलुया. आजकालचे उपवास, आमची प्रार्थना देवानं ऐकावी अशा प्रकारचे उपवास नाहीत. हे कोण म्हणतंय माहितीये का? देव म्हणते स्वतः. आम्ही काय विचारलं देवाला? आमच्या उपवासाकडे तुझं लक्ष नाहीये, तू आमच्या उपवासाकडे जरा सुद्धा बघितलं नाही. आणि देव आम्हाला सांगतो की उपवासाच्या दिवशी तुम्ही भांडणं करता, उपवासाच्या दिवशी तुमच्या किटकिटी चालू आहे, उपवासाच्या दिवशी तुमची किरकिर चालू आहे, उपवासाच्या दिवशी तुम्ही एकमेकांसंगती ठोसाठोसी करत आहात, भांडणं करत आहात, मारामाऱ्या करत आहात. आणि म्हणून देव म्हणतो की तुमची प्रार्थना स्वर्गामध्ये ऐकली जावी अशा प्रकारचे तुमचे उपवास नाहीत, म्हणजे ऐकलं जाणार नाही. पुढं काय म्हटलेलं पहा. 5वं वचन वाचतात. मला पसंत असणारा असा हा उपवास आहे काय? काय म्हटलेलं आहे? स्वतःला दीन करणं गरजेचं आहे. आज कुणालाही कुणाचं ऐकायची इच्छा नाही, माहितीये का तुम्हाला? दीन, लीन, नम्र होण्याची कुणाची इच्छा आहे का? जर कोणी आर्य म्हणलं तर लगेच दुसरा समोरचा कार्य म्हणायला तयार असतो. एखाद्याला चुकून जरी धक्का लागला तर ते येणार लाद घालून जाणार, अशी परिस्थिती आहे. कुणालाही ऐकण्याची इच्छा. प्रत्येक जण आपल्या मनचा बादशाह, प्रत्येक जण आपल्या मनचा राजा. नुसता राजा कुठं? महाराजा. आणि नुसतं राणी कुठं? म्हणजे मला कुणाचं ऐकायचं नाही, कुणी मला सांगू, कोणी कुणाचं ऐकायला तयार नाही. लेकरू ऐकायला तयार नाही, बायको ऐकायला तयार नाही, आणि नवरा तर ऐकतच नाही. ते तर महाराजा बादशाह आहे, ते तर ऐकू शकत. आणि महाराणी तरी कुठं ऐकायला तयार? महाराणी सुद्धा ऐकत.
आणि लहान लहान राजपुत्र राजकन्या ते तरी ऐकतील का? ते तर त्याच्यापेक्षा पुढे. राजपुत्र आणि राजकन्या तोंडवर करून रस्त्यानं चालणार, राजपुत्र निघाले आणि राजकन्याने ऐकायची इच्छा नाही. काही काही रस्त्यावर मी आता गाडी चालवतो म्हणून मला माहित आहे 400-450 किलोमीटर मी इथं चालवत आलो आणि आज दुपारी 450 किलोमीटर चालवत आहे. काही काही राजपुत्र राजकन्या हॉर्न वाजवला तरी तोंडवर करून चाललेला आहे आणि मागून गाडी उडवून जाईल, गाडीच्या टायराखाली चरचर चरचर चिरशील. कशाला? ऐकणं काय म्हणाले मागचं माणूस. सरळ साईडला डाव्या बाजूने चल, उजव्या बाजूने चल, रस्त्याच्या कुठंतरी कडील. पण हा राजपुत्र मध्येच रस्त्याच्या आणि राजकन्या मध्येच स्कूटीवर चालायलेली तोंड बांधून. एवढं चांगलं आहे. ऐकायची इच्छा काय? कुणाला ऐकायची इच्छा नाही. इथं काय म्हटलेलं आहे? आम्हाला ऐकण्याची इच्छा नाही. वाचा, पढिए और एक बार. क्या तुम इस प्रकार करते हो? हाँ, क्या सिर को झाव के समान, झाव म्हणजे लवाळा. येस, पुढं. अपने नीचे टाट बिछाना और राख फैलाने ही को उपवास और यहोवा को प्रसन्न करने का दिन कहते हो. मराठीमध्ये काय म्हटलेलं आहे मी थोडक्यात सांगतो. लवाळ्यासारखे आपले डोके लवविणे आणि आपल्या अंगाखाली गोंताट व राख पसरणे याला उपवास म्हणतोस काय? काही काही लोक फक्त दाखवतात की मी किती नम्र झालेलो आहे. तू नम्र नाहीयेस, तू नम्री आहेस. नम्र नाही तर का काही काय झालं इथले नाही बाबा. इथे यवतमाळचे सगळे नम्र आहेत. अफ्रीका इधर के सब नम्र है भाई. मैं इधर के बारे में बात नहीं कर रहा. फिर झगड़े लगाएंगे मेरे और पास्टर के पीछे. क्यों बुलाया उनको? हमको नम्री बोल के गए, हमको ये बोल के गए, गालियां दे के. मैं आपको गालियां नहीं दे रहा हूँ, वचन जो कह रहा है वही बोल रहा हूँ. लवाड़ा माहिती है का तुम्हाला? लवाड़ा कशाला म्हणतात? जो पानी में रहने ग्रास होती है, घास जो होती है, नाही शेवाळ नाही, शेवाळ. लवाळा म्हणजे त्याच्यामध्ये असलेलं गवत, पाण्यामध्ये असलेलं गवत. तुम्ही पाहिले का कधी पाण्यामध्ये असलेलं गवत? त्याची एक खासियत आहे. पाणी ज्या वेळेला वाहत आहे त्यावेळेला ते बरोबर झुकतं. लवाळा म्हणजे एकदम लवचिक प्रकारचं गवत पाण्यामध्ये असतं. पाणी वाहत असलं तर ते बरोबर झुकतं आणि एकदा पाणी संपलं मग बरोबर होतं बघा ते. राईट, एकदम सर. कुछ लोग ऐसे नम्र नाहीत बरं का, ते नम्री आहेत. नम्री. काही काम पडलं की लगेच झुकणार. नम्र असे नम्र दाखवणार की ह्याच्या पुढे नम्रता दुसरी कुणी नाहीच आहे, ही एकटाच नम्र आहे. एवढा नम्र की तिथून झुकत येणार. रोड पासून इथं सुद्धा नाही, त्या रोड पासून झुकत येणार. नम्रता दाखवत लोटांगण घेत येणार. कोलांट्या उड्या मारीत येईल चर्चमध्ये, लोळत येणार. प्रभू हालेलुया, येशू मदत करा देवा सगळं. का तर माझा आता हप्ता आलाय प्रभू, 2 तारखेला लोन भरायचंय, गाडीचा हप्ता देणे आहे, बचत गटाचा हप्ता द्यायचा आहे, बजाज फायनान्सचं कर्ज उचलले प्रभू ते द्यायचंय. 31 तारखेला तिथूनच लोळत येणार. एकदा 2 तारखेचा हप्ता गेला निघाला हा खाना काढूनच बसतो. पण लवाळा नागोबा. एकदा सगळं संकट गेले, आजार आले की काही जण असेच आहे बघा लवाळ्यासारखे. प्रभू मला मदत करा, माझं लेकरू आजारी प्रभू, माझा नवरा आजारी आहे प्रभू, माझ्या पोटात गड्डा उठला प्रभू, कस तरी करून मला नीट करा. आणि एकदा प्रभूने गड्डा दूर केला, आजार बरा झाला की बसलं जसं तसं होत. पुन्हा काही येत नाही, ना जात नाही, ना नम्रता दाखवत नाही, काहीच नाही. अंगावर हा नम्री आहे. नम्री ही सुद्धा नम्री आहे. नुसता हाच कसा, ही सुद्धा. दोघं तसेच आहेत सारख्याला वारके, कोणी वेगळं नाही. सारख्याला वारके दोघं. काही जण फार जोड्या देवानं चांगल्या लावल्या, एवढ्या चांगल्या जोड्या लावल्यात. काही ब्रदर बी तसाच, सिस्टर इथले नाही. देवानं भरपूर चांगल्या जोड्या लावल्या. नुसतं फक्त एकाला झाकायचं आणि दुसऱ्याला उघडायचं. सारखेच, एकदम सारख्याला वारके, काहीच फरक नाही. ज्या वेळेला काम असेल त्यावेळेला पास्टर साहेब हालेलुया, पास्टर कुछ करो, दुआ करो, प्रार्थना करो. पुन्हा सगळे उपास प्रार्थनेला येणार. शुक्रवारच्या प्रार्थनेला, बुधवारच्या प्रार्थनेला, आठवडा इथं चर्चमध्ये घालणार.
माझ्या डोक्यावर हात ठेवा आणि प्रार्थना करा, कारण संकट आलंय आणि एकदा संकट गेलं निघाला हा मग डोलत सगळीकडे. सगळ्या गावभर यवतमाळ जा, वर्धा जा, नागपूर जा, दिल्ली जा, कलकत्ता जा, पुन्हा चेहरा दिसत नाही याला. पुन्हा चलो रे पंजाब जाएंगे, चलो रे इधर जाएंगे. बस नाही इथं शांतीनं, नम्रता घ्या अंगी. काही काही लोक फक्त असे लवाळ्यासारखे आपलं शिर झुकवतात, एकदा पाणी गेलं मग बरोबर आपल्या आपल्या स्थानावरती येऊन बसतात. प्रियांनो, अशा प्रकारचे उपवास नको, दिखावा नको. नुसतं मला दुःख झालेलं आहे, मला त्रास झालेला आहे, मी कितीतरी दुःखामध्ये आहे, गोंताट पसरणे, याला लोक उपवास म्हणतात. देवाचं वचन म्हणतं, परमेश्वराला असे उपवास मान्य होतील का? प्रश्नार्थक. देवाचं वचन मलाच प्रश्न आणि तुम्हाला प्रश्न विचार, असे उपवास मान्य होतील का? फक्त वेळेपुरतं झुकायचं आणि बाकीच्या वेळेला नको बाबा कुणाची मदत करायची नाही, काय नाही, कुणाला फोन जरी कुणी केला तरी उचलायचं नाही. अशा लोकांना देव आशीर्वाद देऊ शकल. पुढे काय म्हटलेलं आहे ऐका, जिस उपवास से मैं प्रसन्न. कोणत्या उपवासानं देव प्रसन्न होतो? हा, हालेलुया. परमेश्वराला पसंत असलेला उपवास काय माहितीये का? मराठीमध्ये सांगितलेला आहे, दुष्टतेच्या बेड्या तोडाव्या. हालेलुया. दुष्टतेच्या बेड्या म्हणजे काय माहितीये का? हातकडी म्हटलं की सगळ्यांना समजतं. हातकडी समजते? हातकडी काय सगळ्यांना समजतं. हातकडी म्हटलं की चोरांना नावतं. काही काही लोक त्या बेड्यामध्ये अडकले.